हॅलो. माझा तालुका माझा अभिमान यंगस्टार पोलादपूर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आणि उद्या सकाळी 9 वाजता प्रेक्षणीय सामना आपल्या समोर येईल. तो म्हणजे पोलादपूर असोसिएशन आणि विनेरे असोसिएशन यांच्या दोन संघादरम्यान ही मॅच असेल. कर्णधार अभिक किसरकरच्या नेतृत्वाखाली पोलादपूर असोसिएशन खेळेल, तर विनेरे असोसिएशन संघासाठी कर्णधार नागेश सकपाळ. अशी लढत उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला सकाळी 9 वाजता प्रेक्षणीय सामन्याने सुरुवात होईल. नक्कीच आपण जर बघितलं PTPL माझा तालुका माझा अभिमान या स्पर्धेमध्ये आपण मनापासून सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत करूया. प्रदर्शनीय सामना असला की प्रेक्षकांची अलोट गर्दी आपण बघतो प्रत्येक वेळेला. मग रायगड ठाणे सामना असू दे, रायगड पुणे असू दे, पुणे मुंबई असू द्या किंवा ठाणे मुंबई असू द्या. पण आता या स्टेपला आणि या पोलला खरं तर नंबर 1 पोझिशन कोणाची असणार? आई जननी माता चरई की क्रेझी बॉईज? आणि यानंतरचा होणारा सामना आहे श्रीहरी रानवडी आणि किरण वॉरियर्स यांच्यासाठी ती औपचारिकता आहे. या स्पर्धेमध्ये कोणत्या तरी एका संघाचा पहिला विजय नोंदवला जाईल आणि एक संघ तीनही सामने पराभूत होऊन घरी परतेल. पण या सामन्यामध्ये नंबर 1 पोझिशन ठरणार आहे या पोलची आई जननी माता चरई आणि क्रेझी बॉईज. आणि बघा, तुमचे 15 खेळाडू 3 मॅचमध्ये रोटेशन पद्धतीने खेळले पाहिजेत. तो चलते हैं दोस्तों मैदान की तरफ. तमाम दर्शकों का मैं स्वागत करना चाहूँगा. 15 खिलाड़ियों का खेलना, लेकिन लीग में जो टीम आगे जाएगी वो रोटेशन कर सकती है. आई जननी माता चरई 12th मैन. कप्तान से मैं गुजारिश करना चाहूँगा कि आपका 12th मैन यहाँ पर होना ज़रूरी है प्लीज़, वरना पेनल्टी मिलेगी आपको. 12th मैन आइए. कृपया पदाधिकारी ज्या जागा घ्या बाउंड्री लाईन वरती, कृपया विनंती आहे. यंगस्टरचे सर्व सदस्य आपली आपली जागा घ्या बाउंड्री लाईन वर. 12th मैन आई जननी माता चरई 12th मैन. भाई 3 बार हम बोल रहे हैं. तो प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी आ चुकी है. दुनिया चाहती है कि उसे अव्वल पोजीशन मिले. दुनिया में हर कोई व्यक्ति जब जन्म लेता है तो वो यही सोचता है कि मुझे नंबर 1 की पोजीशन पानी है. और इस पोल के नंबर 1 की पोजीशन के लिए ये लड़ाई जारी होने वाली है आई जननी माता चरई और क्रेजी बॉयज के बीच. क्योंकि चांद पे पहला कदम किसने रखा? नील आर्मस्ट्रांग. छोटा छोटा बच्चा भी जानता है. दुनिया याद रखती है नंबर 1 की पोजीशन पर. नंबर 2 पर कौन है ये भूल जाते हैं लोग, लेकिन नंबर 1 की पोजीशन हर किसी का सपना होता है. tenniscricket.in वेबसाइट के जरिए जब यूट्यूब पर लाइव क्रिकेट दिखाया गया तो नंबर 1 की पोजीशन हासिल की थी संतोष नानेकर ने. ये देखिए कौशिक ने पुल के जरिए इस गेंद को खेला. डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर छक्का. गेंदबाज का स्वागत किया. क्रेजी बॉयज को और उनकी गेंदबाजी की क्रेज को खत्म करते हुए लगाया गया यह बेहतरीन छक्का आई जननी माता चरई के बल्लेबाज कौशिक द्वारा. स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना केलेला डीजे मास्टरना मुजरा. ये नो बॉल है. बीमर बिल्कुल कमर से क्या कंधे के ऊपर की फुल टॉस थी. 1+1 दोनों का इजाफा. अगली गेंद होगी फ्रीड. टीम के कप्तान संदेश कप्तान संदेश के लिए फ्रीड की गेंद है. जैसा चाहे वैसा मारो, लेकिन क्या मारने में कामयाबी मिलेगी? क्या लंबा हिट आएगा? क्या गेंद गैप में से निकाल कर बाउंड्री के पार होगी? या फिर इस हिट पर गेंदबाज किसी भी तरह रन बनाने का मौका नहीं देंगे क्रेजी बॉयज के क्रेजी बॉलर तुषार. देखिए तुषार क्या कर सकता है. हल्की सी बूंदाबांदी तुषार के स्वरूप में हुई थी. बारिश का माहौल
और एकदम से बड़ा स्वरूप। लेफ्ट आर्म ओवर विकेट, और जैसे गेंद आई कप्तान के पाले में थी, ऑन साइड के ऊपर एक बड़ा प्रहार, डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर 6 रन। पीटीपीएल, मेरा तहसील मेरा मान, अभिमान मेरा सम्मान। फिर से एक बार अपर कट खेला है, शॉर्ट पॉइंट के ऊपर से टिप बैकवर्ड पॉइंट पर गेंद को फील्ड किया गया। 2 रन जरूर मिले, लेकिन रन इस मैच में बनते हुए नजर आ रहे हैं। टीम का टोटल 20 रन स्कोर कार्ड के ऊपर। अभी भी ओवर खत्म नहीं हुआ है, ओवर की 2 गेंदें शेष है, यानी कि 500 के स्ट्राइक रेट से ये रन बनाए जा चुके हैं 20। 7-12, और जिनका 7-12 फॉर्म में होता है उनके क्या कहने। 2 गेंदों में 7 रन कौशिक, और 3 गेंदों में 12 रन संदेश बादल। कुल मिला के 7 और 12 19। रिवर्स स्वीप दागने की कोशिश, कामयाबी, डीप थर्ड मैन बाउंड्री के बाहर 4 रन। 20 और 4 बनेंगे 24 बल्ले से। बिल्कुल कामयाबी, मैंने कहा रिवर्स स्वीप की। डीजे ये फिर से एक बार इस गेंद को निकाला, लंबा ओवर ही है। स्कोरर मुझे बताएंगे कि इस प्रतियोगिता का ये क्या ये सबसे महंगा ओवर है, क्योंकि इस ओवर में रन आए हैं 28। उनचालीस उस ओवर में, लेकिन किसी एक गेंदबाज ने, किरण, रियांश 11, इन्होंने कितने रन दिए? 29। 30 रन, तो ये नंबर 2 वाला होगा। संजय एरोप्लेन की तरफ से संदेश बांदल को 500 का इनाम। देखिए इनाम, और जब भी खिलाड़ियों को इनाम मिलता है मुझे बहुत मजा आता है। आरपीएल में जब भी कोई खिलाड़ी 50 लगाता है, सबसे बड़ा कैश प्राइज मिला था आरपीएल में बंटी भद्रिके को, जब उन्होंने 50 लगाए थे। आरपीएल की तरफ से 5,000 रुपए का इनाम, और उनके फ्रेंचाइजी ने 20,000 दिए थे। और दूसरे नंबर पर थे विश्वजीत महात्रे, जिनको 15,000 उनके फ्रेंचाइजी और उनके सपोर्टर्स से मिले 50 दागने पर, और 5,000 आरपीएल की तरफ से 20,000। तो ये 500 भी बहुत बड़े हैं संदेश के लिए। गेंदबाज अलंकार, ये देखिए बैकफुट पर गए थे कौशिक, इस गेंद को खेला शॉर्ट एक्स्ट्रा कवर पर, सिंगल जरूर पूरा किया। क्रिकेट में अमूमन एक कहावत है, सिंगल डबल्स लेते रहने चाहिए, अगर बड़ा हिट ना मिले तो गेंद को डॉट खेलने के बजाय चलो ठीक है सही सिंगल के लिए भी खेला जाए। ये गेंद के जरूर इस मैच में जिस तरह से बल्लेबाजी हो रही है, तारीफ काबिल हो रही है सिद्धेश संदेश की, और उनके लिए 500 का इनाम भी आ चुका है। संजय एरोप्लेन की तरफ से 500 का इनाम भी उनके लिए आ चुका है। बहुत ही बढ़िया गेंद डाली थी, इस गेंदबाज की मैं तारीफ करना चाहूंगा, यंगस्टर है। दूसरा रन जरूर मिला, लेकिन ऐसे यंगस्टर्स की मैं तारीफ जरूर करना चाहूंगा, क्योंकि भले ही इनकी उम्र 23,
23 साल का ये खिलाड़ी नजर आ रहा है, लेकिन प्रयास कर रहा है, प्रयास, और ये प्रयास होना भी जरूरी है। टोटल 31 रन स्कोर कार्ड के ऊपर, 31, और ये नो लॉस, बहुत ही बढ़िया। क्या खेल रहे हैं संदेश बांदल का तूफान यहां पर छाता हुआ। आज दिन में हमने किसी का 50 नहीं देखा, लेकिन मेरी सिक्स सेंथ ये कहती है अगर ये पूरा 6 ओवर खेलते हैं तो इनकी खुद की 60-65 रनों की पारी हमें नजर आएगी, 50 से भी प्लस। बल्लेबाज तो खलनायक बने, गेंदबाज फिर से एक बार ऑन साइड के ऊपर, और ये देखिए 32 रन स्कोर कार्ड के ऊपर आते हुए खुद के, संदेश बांदल के, और टीम का टोटल आता हुआ पुलिस कर रही थी, लेकिन पुलिस को क्या पता, क्रिकेट का ये डॉन इस वक्त पोलादपुर में पीटीपीएल खेल रहा है, संदेश बांदल। 32 रन 8 गेंदों में 400 का स्ट्राइक रेट, 50 बनाने का मौका है इस बल्लेबाज के पास आज के दिन का, यकीनी तौर पर। ये फिर से एक बार, लेकिन 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 पकड़ लिया गया। हर गेंद बाउंड्री के लिए नहीं होती, फील्डर को सामने पाया, जोर अगर ज्यादा लगता, मैंने कहा था 6 ओवर रुकते हैं तो 60 प्लस ये बनाते हैं खुद के, क्योंकि जो स्ट्राइक रेट था उनका 400 से भी ज्यादा था। 32 रनों की एक शानदार पारी, 41 रन दूसरे ही ओवर में। मंगेश दादाचं आयोजन आलं ग, हे लाखात एक मंगेश दादाचं आयोजन आलं ग, आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग, आता आवाज। कोल्हापुर के कई बड़ी हस्तियों से जब मैंने बात की तो उन्होंने कहा कि अगर हमें मौका मिले तो हम भी फ्रेंचाइजी लेना पसंद करेंगे आरपीएल की। ऐसे कई लोग जो मुझसे मिले, उन्होंने कहा कि अगर आपको 15 तहसील कवर करने हैं 32 टीमों में, तो हर तहसील में एक फ्रेंचाइजी का भी होना जरूरी है। गेंदबाज तैयार, राइट आर्म ओवर द विकेट, सीधे बल्ले से इस गेंद को खेला सिद्धांत ने, लॉन्ग ऑफ पर 1 रन जरूर मिला। 1 रन के साथ वृद्धि होती हुई टोटल 42 पर आता हुआ 21 की औसत से, शुरुआती 2 ओवर के खत्म होने के बाद। नंबर 1 की पोजीशन क्या जाएगी क्रेजी बॉयज के पास, या फिर जाएगी आई जननी माता सरई के पास? गेंदबाज क्या 100 का आंकड़ा पार करेगी आई जन्नी माता सरई, जिन्होंने 106 रन आज के दिन में खुद का रिकॉर्ड बनाया? क्या ये टीम खुद का ही रिकॉर्ड तोड़ेगी अपने तीसरे मुकाबले में लीग के? 2 ओवर में जो रन बने हैं 42 रन 21 के औसत से, उससे अंदाजा लगाया जा सकता है कि 15 की औसत से 60 भी आते हैं तो 100 का आंकड़ा पार होगा। और ये ऐसे खेलेंगे तो जरूर हो सकता है। ये नंबर 6 मिला बल्लेबाज सिद्धांत को, और 6 के साथ 48। हुई है पीटीपीएल यंग स्टार पोलादपुर ऑर्गेनाइज। क्या ये लगातार दूसरा? सिद्धांत अपनी बल्लेबाजी का सिद्धांत बताते हुए गेंदबाज को, डीजे आपको बहुत ज्यादा मौके मिल रहे हैं।
बढ़िया 54 रन एक अच्छा ओवर आना चाहिए था कि 80 के करीब रोका जा सके। ये स्लोअर वन की थी और ये कीपर ने क्या किया, क्या किया, ऐसा नहीं होना चाहिए। ऊपरी हिस्सा लगा था। एक कीपर जो बॉलर्स को बताता है कि फील्ड पोजीशन कैसी होनी चाहिए, एक कीपर ही बताता है कि बल्लेबाज किस जोन में स्ट्रांग है। लेकिन कीपर से ऐसी गलतियां नहीं होनी चाहिए। कीपर एक महत्वपूर्ण किरदार रहता है टीम के हार और जीत के बीच का। उसकी कीमत कि जले पे नमक छिड़केंगे सिद्धांत एक छक्का लगा के। ये देखिए ये गलत क्रिकेट है सिद्धांत का खुद का, क्योंकि अगर आपको ऑन साइड के ऊपर इतने 2 छक्के आपने लगाए थे, रिवर्स दागने की कोशिश की, एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट खेलने की कोशिश की थी। सीधा सा गणित है जीवन का, घी सीधी उंगली से निकल आए तो उंगली टेढ़ी करने की जरूरत नहीं होती। सीधी उंगली से घी निकालो, खाते जाओ और अपने आप को बाहुबली बनाते चले जाओ। तीसरा ओवर 55 रन स्कोर कार्ड के ऊपर, नंबर 1 की पोजीशन के लिए ये मैच। पीटीपीएल मेरा तहसील, मेरा मान, मेरा सम्मान, मेरा अभिमान, माझा तालुका आमचा अभिमान। दो मैच जीती है दोनों ही टीमें। सुपर 12 में जाने के दरवाजे दोनों टीमों के लगभग खुल चुके हैं, क्योंकि जो श्री हरि रानवड़ी और किरण वॉरियर्स हैं, दो मैच हार चुकी है। ये गलत फील्डिंग, 4 रन मिले कौशिक को और इन 4 रनों के साथ टोटल में वृद्धि होती हुई शेष है और 18 गेंदें शेष है। 1-2 अच्छे ओवर, 1-2 विकेट्स इन रनों को कम करने में कामयाबी हासिल कर सकती है क्रेजी बॉयज, क्योंकि लगातार 13 गेंदें मैंने डॉट होते हुए देखी हैं व्यावसायिक स्तर पर। वो मैच था क्रिकेट रजनी थी, हरिओम पनवेल बनाम संजय सोलंकी की टीम थी और संजय सोलंकी की टीम को जरूरत थी 13 गेंदें 11। और जैसे 13वीं गेंद डॉट गिरी, आने वाले दोनों गेंदबाजों ने 2 मेडन ओवर किए संजय सोलंकी के क्रीज पर होने के बावजूद भी। तो ये क्रिकेट है, क्रिकेट में अनिश्चितताओं भरी रहती है, जैसा हम सोचते हैं वैसा होता नहीं है इस खेल में। देखिए गेंदबाज ने इतनी मेहनत की फिर भी 1 रन चला गया, क्या करे गेंदबाज। लेकिन हिम्मत नहीं हारनी होगी, हम कहते हैं ना हिम्मत है मर्दा तो मदद है खुदा। हिम्मत से डालिए, डेयरिंग करेगा तो भाई बनेगा। विकेट की तलाश करनी होगी अगर रनों को बचाना है तो। 64 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। टॉस इसके बाद होगा, इस सत्र के बाद श्रीहरि रानवड़ी बनाम किरण वॉरियर्स।
चलिए ज्यादा समय न लिया जाए, समय हो चुका है 3:45, 3:45 के करीब अब समय जा रहा है और आपके इस इनिंग के बाद एक और इनिंग और एक और मैच है। एक रॉयल एंट्री हमें देखने का मौका मिला कल संदीप कदम सर की, जिन्होंने क्रिकेट का सपना संजोया था कि उनके पोलादपुर के सभी खिलाड़ी इकट्ठा हो, अपने अपने प्रदर्शन से लोगों का दिल और मन जीते, और वैसा होता हुआ नजर आ रहा है। कल से क्रिकेट का कारवां शुरू हो चुका है। पीटीपीएल पोलादपुर तालुका प्रीमियर लीग, धीरे धीरे दर्शकों की संख्या बढ़ती हुई, शाम का वक्त है। अगली गेंद करेंगे, फिर से एक बार हल्की सी अपील की गई थी, लेकिन अंपायर ने कहा भाई जरा रुको गेंदबाज, ये गेंद स्टंप के ऊपर से जा सकती थी, थोड़ी लंबाई में ज्यादा थी। 65 पर आता हुआ टोटल। गेंदबाज अलंकार इस ओवर की करेंगे चौथी गेंद सिद्धांत के लिए। सिद्धांत मोरे के लिए गेंद डालेंगे अलंकार, राइट आर्म ओवर द विकेट, तेज डाली गई थी शॉर्ट फाइनल के ऊपर, इस गेंद को फील्ड किया गया, महज मिला सिंगल। गेंदें इस ओवर की हो चुकी है, रन अगर हम देखेंगे तो 65 रन स्कोर कार्ड के ऊपर, 66 रन हो चुके हैं, 4 गेंदें इस ओवर की हो चुकी है, आखिरी 2 गेंदें शेष। अलंकार, विकेट की तलाश करनी होगी अलंकार को। मैन ऑफ द सीरीज के लिए बाइक है यहां पे। देखिए अगर 2 मैचेस में जो मैन ऑफ द मैच मिला था हेमंत, उनसे ओपन कराना चाहिए था मेरे ख्याल से। सामने जो टीम है रवि इंगवले, 2 मैन ऑफ द मैच लिए हैं, तो अब देखना ये होगा स्ट्रैटेजी क्या अपनाते हैं क्रेजी बॉयज के कप्तान, क्योंकि यहां पर हेमंत को ऊपर भेजना जरूरी था। ये मैं इसलिए कह रहा हूं कि मैन ऑफ द सीरीज की दावेदारी उनकी और ज्यादा मजबूत हमें नजर आती। 66 रन, ये देखिए सीधे बल्ले से गेंद, और ये क्या हो रहा है, ये आसान सा क्या छोड़ा, तो 100 क्या 150 भी बन सकते हैं ऐसे फील्डिंग होगी तो। लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर 6 रन कौशिक द्वारा। पोलादपूर तालुका प्रीमियर लीग, पोलादपूर तालुका प्रीमियर लीग, पोलादपूर तालुका प्रीमियर लीग, पोलादपूर तालुका प्रीमियर लीग, पोलादपूर तालुका प्रीमियर लीग। तर या ठिकाणी आगमन होतंय विनायक दीक्षित छोटू यांचं आगमन होतंय, तसेच निलेशजी सुतार, जमलेल्या तमाम पाहुण्यांचं आपण या पोलादपूर तालुका प्रीमियर लीग 2021 मध्ये मनापासून स्वागत करूया। आज मात्र अमरनगरकर यांचा देखील वाढदिवस आहे आणि त्यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया, आणि त्यांचा बर्थडे देखील वाढदिवस आज आपण साजरा करणार आहोत PTPLच्या माध्यमातून। या ठिकाणी विनायक दीक्षित छोटू तसेच निलेशजी सुतार यांचं देखील आगमन होतं या क्रीडानगरीमध्ये। हार्दिक हार्दिक असं स्वागत आपलं साहेब या व्यासपीठावरती। सुशांत जगताप हे देखील उपस्थित होत आहेत, त्यांचे देखील या क्रीडानगरीमध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत। PTPLच्या या मैदानामध्ये, ऐतिहासिक मैदानामध्ये आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत। सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। जाऊया बॅक टू कॉमेंट्री बॉक्स। अठहत्तर रन स्कोर कार्ड के ऊपर, ये गेंद व्हाइट बॉल का इशारा हुआ। 79 रन इस व्हाइट बॉल के जरिए पहले सत्र में आता हुआ
सागर मोरे ने आज सभी लोगों का दिल जीता। मैं जब दूर से सुन रहा था तो मुझे लगा कि चंदू शेट्टी सर मेरे साथ बतौर कमेंटेटर कमेंट्री की भूमिका निभा रहे हैं। बिल्कुल उनकी छवि उनके अल्फाजों में नजर आई, आवाज भी वैसी ही नजर आई। हॅलो 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 निलेशजी कंक हे देखील उपस्थित झालेत. ती त्यांचं देखील हार्दिक हार्दिक असं तसेच नरेशजी सलागरे साहेब हे देखील उपस्थित झालेत. त्यांचं देखील या व्यासपीठावरती हार्दिक हार्दिक असं स्वागत. मंगेश बेलोसे आपण देखील व्यासपीठावरती या. मंगेश बेलोसे यंगस्टरचे सर्वे सर्वा त्यांचं देखील आगमन होते. त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत. तो ये कैच छोड़ा तो नहीं गया, लेकिन कोशिश अच्छी थी, क्योंकि दूर से दौड़ते हुए खिलाड़ी आए थे। स्क्वायर लेग और मिड विकेट के बीच जो खिलाड़ी तैनात थे दूर से आए थे। गेंद थोड़ी देर हवा में जरूर थी, लेकिन पोजीशन, एक अव्वल पोजीशन पाने का सपना है इस मैच को जीतकर दोनों ही टीमों का, लीग स्टेज में अनबीटन रहने का मौका। ये डॉट गेंद आती हुई 100 का आंकड़ा क्या पार करेगी। आई जन्नी माता सरई, जिन्होंने 106 रन सुबह के सत्र में बनाए थे, कि अपना ही रिकॉर्ड ये टीम तोड़ेगी। 8 गेंदों का खेल अभी भी शेष है और उस रिकॉर्ड को तोड़ने के लिए उन्हें 27 रनों की जरूरत है, अपने ही खुद के रिकॉर्ड को तोड़ने के लिए। इस गेंद को खेला ऑन साइड के ऊपर, 1 रन जरूर मिला और इस 1 रन के साथ टोटल में वृद्धि होती हुई 81 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। ओवर नंबर 5वां चल रहा है। इसके बाद श्रीहरि रानवड़ी और किरण वॉरियर्स दोनों कप्तानों से मैं अनुरोध करना चाहूंगा कि छठे ओवर के बाद आपका टॉस होने वाला है, तो आप टॉस बॉक्स में आइए। ये रिवर्स स्वीप दाबने की कोशिश की थी और ये कामयाबी मिली। रिवर्स स्वीप बहुत ही बढ़िया खेला बल्लेबाज सिद्धांत ने, 2 रन जरूर मिले और इन 2 रनों के साथ टोटल में वृद्धि होती हुई 83 रन 5 ओवर के खेल की समाप्ति के बाद। 5 ओवर के खेल की समाप्ति के बाद 83, लॉस ऑफ 1 विकेट्स। आई जननी माता सरई, क्या कहना चाहूंगा मैं इन बल्लेबाजों के बारे में। इनका कोई सानी आज मुझे नजर नहीं आया। हालांकि रवि इंगवले एकमात्र ऐसे खिलाड़ी है जो खींच सकते हैं। नए गेंदबाज शिवा, शिवा देखिए, शिवा को अब अच्छी गेंदबाजी करनी होगी। चलिए, आखिरी 6 गेंदें बची है। 83 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। देखिए ओमकार साहब कितना मेहनत कर रहे हैं इस पीटीपीएल को बेहतरीन बनाने के लिए। ओमकार देखिए, एक बेहतरीन विकेट कीपर के तौर पर क्रिकेट में उन्होंने काम किया। हैंडीकैप होने के बावजूद भी ये स्लो ओवर की थी। ये डॉट गेंद जरूर मिल सकती थी अगर बैक टू द बॉलर गेंद को फील्ड किया जा चुका है। गेंद रन अगर हम देखें 83, 83, 84, माफी चाहूंगा, स्क्रीन पर देख के मैंने रन बोले थे, लेकिन स्कोर कार्ड और वो दोनों सेम है। टेनिस क्रिकेट डॉट इन 84 और 84। और अच्छे डांसर भी ओंकार। देखिए गौरव सावंत ने जब मुझे उनका वीडियो दिखाया शादी के मैच जीतने के बाद, है क्या, मुझे लगा शादी के पहली वाली रात जो होती है दोस्तों की, वहां पे नाचते हुए नजर आ रहे थे। लेकिन ये
क्रिकेट में जीत की खुशी का डांस था। ये फुल टॉस किया और ये नंबर मिलेंगे 6। लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर यॉर्कर लेन डालने की कोशिश की थी, गेंद गिरी फुल टॉस, सिद्धांत ने लगाया बेहतरीन छक्का। देखिए आईवा कैच के लिए इनाम है क्या कुछ, नीलेश सर? आईवा कैच के लिए जो दर्शक छक्कों का कैच लपके, ये देखिए लगातार दूसरा। सिद्धांत, क्या बल्लेबाजी हो रही है। छियानवे रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। यहां से अगर 11 रन बनाती है आई जननी माता सरई तो आज के दिन का खुद का रिकॉर्ड वो तोड़ेगी और पहली टीम बनेगी इस लीग स्टेज में कल से आज तक जो 100 से ज्यादा रन बनाएगी 2 बार। अभी तक जरूर एक बात मेरे स्कोरर मुझे बता रहे कि उनके अलावा किसी टीम ने 100 नहीं बनाए, सैकड़ा नहीं। ये अच्छी गेंद थी। अभी भी 2 गेंदों का खेल शेष है, 96 रन। देखिए यहां पे अगर 12 रन आते हैं तो वो रिकॉर्ड जरूर टूटेगा जो उन्होंने खुद का बनाया है। और ये हमारी तरफ आधा हुआ 6, 102 रन स्कोर कार्ड के ऊपर। कि 100 का आंकड़ा तो मैंने कहा था भाई मुश्किल जरूर है, लेकिन उनका अंदाजा सही साबित हुआ 102 रन। लेकिन मिसफील्ड जो हुई उसके रन अगर माइनस किए जाएंगे, अच्छी फील्डिंग का स्टैंडर्ड अगर होता तो आपको ये रन 80-85 के करीब नजर आते। ये आसान सा कैच है और ऐसे कैचेस अगर लिए जाते शुरुआती दौर में तो ये जो मैंने बात कही थी वो सही साबित होती, क्योंकि रन देखिए 102 बने, 102 में 23 रन तो ऐसे जा चुके हैं जो मिसफील्ड के कारण। रिजल्ट आया वो मायने रखता है। रिजल्ट क्या आया, क्योंकि राजनीति में 1 वोट से जीते या 1 लाख से जीते, जीत का रिजल्ट आना जरूरी। तो चलिए अगले सत्र में हम सागर मोरे की तरफ बढ़ेंगे और अगले मैच में नीलेश सर की कमेंट्री आपको सुनने का मौका मिलेगा। लेकिन फिलहाल टॉस, सबसे बड़ी साझेदारी इन दोनों के बीच हुई है इस प्रतियोगिता में, कौशिक और सिद्धांत के बीच। तर या ठिकाणी डॉक्टर शरदराव गुट्टे हे देखील उपस्थित झालेत, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक असं स्वागत। 67 तर रन की टॉससाठी या साझेदारी। किरण वॉरियर्स आणि श्री हरिहरी रानवडी टॉससाठी तोरी द्यायचंय। निलेशजी सुतार आपल्या शुभ हस्ते नाणेफेक केलं जातंय। यानंतरची मॅच दोन्ही संघ जर पाहिले या स्पर्धेच्या बाहेर जाताना पाहायला मिळाले, परंतु शेवटची एक मॅच असेल तिथं प्रेक्षकांना आनंदित करतील दोन्ही संघ। मोठी मॅच असेल कारण दोन्ही सरकारकडून चांगला परफॉर्मन्स। निलेशजी सुतार साहेब आपण इकडे टॉस केला जातोय, शेवटची मॅच। तर टॉस यंगस्टार कॉल केलाय आणि यंगस्टारच इथं नाणेफेक जिंकले ते रानवडी संघाने आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय। तर दोन्ही संघांना शुभेच्छा असतील। क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केले गेले किरण इलेव्हन या संघ, किरण वॉरियर्स या संघाला। तोपर्यंत जाऊया आपण पुन्हा एकदा सेकंड इनिंग मध्ये जिथं 100 ही पुन्हा एकदा पाहायला मिळते। सागर मोरे यांच्याकडे घेऊन जातोय। धन्यवाद।
धन्यवाद धन्यवाद प्रवीण सर. खूप चांगली मॅच पाहायला मिळाली, खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली या मॅचमध्ये. आपण पाहिलं तर खूप चांगली कामगिरी नक्कीच कौशिकच्या माध्यमातून पाहायला मिळाली. सिद्धांत, कौशिक आणि संदेशनी हा शेवटचं सत्र जाता जाता या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून खूप चांगली कामगिरी. त्यानंतर आपण तो संघ क्वालिफाय झालाय, तो संघ देखील पुढील फेरीमध्ये आपण पाहणार आहोत. नक्कीच 43 धावा आपण पाहिलं तर सिद्धांतच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. त्यानंतर संदेशच्या बॅटमधून आपण 32 धावा पाहायला मिळाल्या. कौशिकच्या बॅटमधून 24 धावा पाहायला मिळाल्या. पहिल्या इनिंगचं सत्र आपण पाहिलं तर झालंय आणि ही मॅच जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 36 चेंडूमध्ये मॅच जिंकण्यासाठी तब्बल 103 धावांची गरज आहे. सकाळी आपण पाहिली तर पहिलीच मॅच 107 धावा झाल्या होत्या, परंतु या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 103 धावांची गरज आहे. सांस्कृतिक पारंपरिक वारसा जपणारा हे पोलादपूर तालुका, या पोलादपूर तालुक्याकडे पाहिलं जातं. खूप काही पाहण्यासारखं आहे या पोलादपूर तालुक्यामध्ये. आणि आज यंगस्टार पोलादपूर तालुक्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली पोलादपूर तालुका प्रीमियर लीग. नक्कीच सर्व तालुक्यातले आपण पाहिलं तब्बल 72 गावांचे संघ, 72 गावातून आपण खेळाडू जमा केले. तब्बल 24 संघ बांधणी करण्यात आली. 24 संघ या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून जुळले. तब्बल 8 ते 9 दिवस या क्रीडा स्पर्धेचा आपण आनंद घेणार आहोत. आज दुसरा दिवस या क्रीडा स्पर्धेचा. कालचा दिवस देखील खूप चांगली मॅच आपण पाहायला मिळाली. भाड विरुद्ध पोलादपूर अशी एक प्रेक्षणीय मॅच पाहिली. उद्या देखील एक प्रेक्षणीय मॅच असणार आहे. लोरेना विरुद्ध आपण पाहिले तर पोलादपूर अशी मॅच आपण उद्या देखील पाहणार आहोत. म्हणजे काही ना काहीतरी वेगळं करून घेण्याचं मात्र जरूर यंगस्टार पोलादपूर संघाच्या माध्यमातून पाहायला मिळत होतं. 103 धावांचा पल्ला गाठायचा 36 चेंडूमध्ये. टेनिस बॉल क्रिकेट आज खूप मोठ्या प्रमाणात ग्लॅमर आलं या. एकशे 3 धावांचा पल्ला गाठायचा आहे. सलामीची जोडी दाखल झाली मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं तर एका साईडला रवी, त्यांच्या सोबतीला आपण पाहिलं तर शुभम. पाहूयात क्रिकेट आहे. काही होऊ शकतं. क्रिकेट हा खेळच असा आहे, इकडे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत काही होऊ शकतं. पाहूयात कोण जिंकणार ही मॅच आणि कोण करणार टेबल. आपण पाहिलं तर टॉप टॉपवर कृपया याच्यावरती बसू नका. जे टॉस बॉक्स वरती बसलेत, कृपया सर्वांना विनंती, आपण उठा इथून. इथं या ठिकाणी ट्रॉफी आपण लाईव्हला दाखवतोय. आणि नरेशजी सलागरे साहेबांचा देखील सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. तर नरेशजी सलागरे साहेब, आपला सन्मान या ठिकाणी केला जातोय. सिद्धेश शेठ यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर शिवम, त्यांच्या सोबतीला पाहिलं तर रवी. 103 धावांचा पल्ला गाठायचा आहे. या ठिकाणी सन्मान होतोय नरेशजी सलागरे साहेब यांचा सिद्धेश शेठ यांच्या शुभ हस्ते. धर्मवीर नरवीर तानाजी मालुसरे यांचे प्रतिमा आणि मायची उपदार शाल पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी नरेशजी सलागरे साहेबांचा सन्मान सिद्धेश शेठ यांच्या शुभ हस्ते केला जातोय. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मी हार्दिक स्वागत करतो. दुसऱ्या सत्राला घेऊन जाऊयात. बॉलिंग साठी पण पाहतो हेमंत यांनी आजच्या दिवसभरात खूप चांगली केली. पहिलाच बॉल इनसाइड आउट, खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. बॉल हवेत आहे. काय फटका खेळलाय, खूप चांगला स्ट्रोक. पहिल्याच बॉल खूप चांगल्या प्रकारे बॅट खोलली. रिव्ह्यू असेल जरूर, पण रिव्ह्यू घेतला इकडे. खूप चांगला स्ट्रोक. शुभम उतेकर खूप चांगल्या प्रकारे बॅटचा फ्लो आपण पाहिलं खोलत असताना. दोनच धावा मिळतील. धावफलक आपण पाहिलं तर दोन्ही इथे खातं ओपन केलं. अजून 101 धावांचा पल्ला गाठायचा आहे. या पॉवर प्लेच्या 2 ओव्हर खूप इम्पॉर्टंट असतील. जर मॅच जिंकायची, ही मॅच आपण पाहिलं तर जिंकायची असेल तर चेसीबाई संघाला पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये रन्स करावे लागतील. पॉवर प्लेच्या या 2 ओव्हर खूप महत्वाच्या असतील. इकडे आपण पाहिलं तर 3 धावा झाल्या. धावफलकावर अजूनही तब्बल 100 धावांची गरज आहे. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग दुसरा दिवस आज या क्रीडा स्पर्धेचा.
पहिलं वर्ष टेनिस क्रिकेट .in ची पूर्ण टीम आमचे पंच या क्रीडा स्पर्धेला खूप चांगली कामगिरी. हो हो, समोरच्या दिशेने खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. अगदी जागा निर्माण केली, शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवर नजर केली आणि चौकारामध्ये रूपांतर केला जातोय. धावफलक किती पण पाहिलं तर 4 पुढे जात आहे. तब्बल 7 धावा झाले धावफलकावर. खूप चांगलं आयोजन पाहायला मिळालं. दिवस दुसरा आहे आज या क्रीडा स्पर्धेचा. भव्य दिव्य असा क्रिकेटचा सोहळा आपण आजमावत आहोत. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा हेमंत. फिरकी खूप चांगली बॉलिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. बॉलला वळण देतात. हा बॉल पहिला आखूड टप्प्याचा चेंडू दिला आपण पाहिलं. समोरच्या खूप चांगला स्ट्रोक पुन्हा एकदा रवींद्र. परंतु तिकडे फिल्डिंग, परंतु 4 धावा मिळत आहेत. धावफलक पुन्हा एकदा 4 पुढे जात आहेत. प्रेक्षकांची मात्र आपण पाहिलं तर गर्दी वाढत चालली आहे. संध्याकाळचं सत्र आहे, याच्यानंतर देखील अजून एक आपण मॅचचा आनंद घेणार आहोत. पहिल्याच ओव्हरमध्ये प्रयत्न करतायत. तब्बल आपण पाहिलं तर 11 धावा झाल्या धावफलकावर. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर रवींद्र. खूप चांगली कामगिरी रवींद्रने आजच्या दिवसामध्ये केली आहे आपल्या बॅटिंगच्या जोरावर. आपण पाहिलं तर विथ द स्पिन समोरच्या दिशेने खूप चांगला स्ट्रोक 6 धावांसाठी. रवींद्र मात्र सहजासहजी बॅट सोडणार नाहीये. आम्ही देखील टेबल टॉप करणार, त्यासाठी चाललाय मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न. पहा, खूप चांगला आयोजन पाहायला मिळणार. आणि बॉल आपण पाहिलं तर नॅचरल लेग ब्रेक होता, बॉल बाहेर जात होता. शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवर नजर ठेवली, खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला आणि त्याला आपण पाहिलं तर 6 धावांमध्ये इथे प्रभावित केलं. हेमंत यांच्यावर मात्र हल्ले चढवले जातात. ज्या हेमंतचा बोलबाला राहिला त्या हेमंतवर हल्ले चढवले जातात. हे क्रिकेट आहे. क्षणात हिरो आणि क्षणात झिरो बनवणारा खेळ म्हणजे क्रिकेट. ओ हो, आता मात्र कमबॅक केलंय. पहा काय गोलंदाजी केली जाते. तू शेर तर मी सव्वा शेर. लाजवाब बॉल आपल्याला पाहायला मिळाला हेमंत यांच्या माध्यमातून. खूप एक काही मिनिट सागर. रवींद्र इंगावलेच्या प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय विनायक दीक्षित यांच्या. नक्कीच मॅचच तशी आहे. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळते. पोलादपूर म्हटलं तर खूप काही प्रसिद्ध आहे या पोलादपूरचं. आणि आज त्याच पोलादपूरची क्रीडा स्पर्धा देखील प्रसिद्ध होत आहे. कारण की वर्ष पहिले आहे, परंतु खूप थाटामाटामध्ये आयोजन पाहायला मिळेल. यंगस्टार पोलादपूर येणाऱ्या हंगामामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं तर व्यावसायिक संघामध्ये याही संघाचा बोलबाला राहिला आहे. कारण की मुंबईत येऊन देखील या संघाची आपण पाहिली तर संघ बांधणी करत असताना महाड, पोलादपूर, बिरवाडी त्या विभागातून मानगाव त्या विभागातून खेळाडूंची मांदियाळी एकत्र करत असताना संदीप कदम सरांनी मुंबईत येऊन देखील त्या संघाने चांगली कामगिरी केली. परंतु मुंबई जिंकायचं कॉम्पिटिशन आहे. धावफलक आपण पाहिलं तर तब्बल 17 धावा झाल्या धावफलकावर. टेनिस बॉल क्रिकेट प्रत्येक विभागात वेगळं क्रिकेट खेळलं जातं. अगदी प्रत्येक विभागाची एक वेगळी शैली असते. तसं ग्रामीण क्रिकेट देखील नावारूपाला आलंय आणि पोलादपूर असोसिएशनच्या माध्यमातून देखील खूप चांगलं कार्य राहिलंय. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर गोलंदाजी मात्र गोलंदाज सिद्धांत. पोलादपूर एडगुड मात्र मारा करत असताना सिद्धांत दाखल झालाय स्ट्राईक एंडला. शुभम उतेकर. हा बॉल आपण पाहिला तर अतिशय खोलवर टप्प्याचा चेंडू. पहा, पहिलाच बॉल प्रचंड वेग पाहायला मिळाला सिद्धांत यांच्या माध्यमातून. आजचा दिवस पाहिला तर आपण हेमंत, सिद्धांत, रवींद्र खूप चांगली कामगिरी या खेळाडूंनी केली. आजच्या दिवसभरामध्ये कौशिकने खूप चांगली कामगिरी केली. आपण पाहिलं तर धावफलकाचा विचार केला तर तब्बल 18 धावा झाल्या धावफलकावर. 103 धावांचा पल्ला गाठायचा आहे. त्यासाठी चालले मैदानाच्या आतमध्ये धडपड. अतिशय वेग पहा, प्रचंड वेग पाहायला मिळाला गोलंदाज सिद्धांत यांच्या माध्यमातून. परंतु इकडे ओव्हरथ्रो रूपामध्ये आपण पाहिलं तर 1 रन मिळतीये. धावफलक आपण पाहिलं तर पुन्हा एकदा 1 पुढे जाईल. 19 धावा होते धावफलकावर. लाख मुलाचं आयोजन मित्र म्हणेल. सर्वांच्या नजरा मात्र या क्रीडा स्पर्धेकडे असतील. मुंबईतली चाकरमानी देखील या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत आहेत युट्यूबच्या माध्यमातून. मुंबई, पुणे, अगदी कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ परिसरात देखील या विभागातील काही स्थलांतर झाले आणि तेही देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. पुन्हा एकदा बॅटची एज घेते. बॉल आपण पाहिला तर ट्रॅव्हल होतो थर्डमॅनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. आज माझा तालुका माझा अभिमान या क्रीडा स्पर्धेचं ब्रीदवाक्य आहे. परंतु खरं आहे, कारण की मुंबईत तर पोटा पाण्यासाठी जावं लागतं. गाव ही खरी ओळख आहे. गावाला कधी विसरून चालणार नाहीये आणि त्याच गावासाठी मात्र आधी क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलं जात आहे. हो हो, खूप चांगली बॉलिंग सिद्धांत यांच्या माध्यमातून अचूक टप्प्यावर मारा करत असताना
सिद्धांत त्यांना जाणीव आहे स्टम्प टू स्टम्प बॉलिंग टाकायची आहे. आपल्या धावा जास्त आहेत, आपला टार्गेट देखील आपण बऱ्यापैकी ठेवला आहे, त्यामुळे स्टम्प टू स्टम्प बॉलिंग टाकायची आहे. अगदी आखूड टप्प्याचे चेंडू पण पहिले तर क्वचित टाकायचे आहेत, बॉल पण पुढे ठेवायचे, थोडंसं वेग पाहायला मिळतोय. खूप आपण पाहिलं तर धावफलक 20 धावा झाल्या धावफलकावर. दुसरी ओव्हर चालू आहे मध्ये सिद्धांत मोरे यांच्या माध्यमातून करत असताना महाड पोलादपूर विभागातली ही क्रीडा स्पर्धा आपण पाहत आहोत. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग 2021 वर्ष पहिले अभिमानाचे हा बॉल आपण देखील अतिशय खोलच्या टप्प्याचे काय बॉलिंग केले सिद्धांतजी या ओव्हरमध्ये, खूप चांगली बॉलिंग. नक्कीच सर्व आपण पाहिलं तर यॉर्कर बॉल, सगळे जमीन लगतचे बॉल आपल्याला पाहायला मिळाले अतिशय सुरेख टप्प्यावर. कुठल्याही प्रकारे मात्र इथे बॅट्समॅनला जागा देत नाहीये मोठे फटके खेळण्यापासून. 21 या धावसंख्येवर आपण पाहिलं तर धावफलक स्थिर आहे. फुलटॉस बॉल, त्याला मात्र आपण पाहिलं तर खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. शुभम उतेकर यांच्या बॅट मधून येतो एक दणदणी षटकार. सहा चेंडूमध्ये 11 धावांची खेळी आपण पाहत आहोत. आजच्या दिवसातील आपण पाहिलं तर जवळपास 5वी मॅच आहे. याच्यानंतर देखील आपण एका मॅचचा आनंद घेणार आहोत. आलेले सर्व आमचे प्रेक्षक वर्ग, सर्व मान्यवर, सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. या क्रीडा स्पर्धेला आपण जुळलात. खूप चांगलं आयोजन, प्रत्येक खेळाडू दिलेली टी शर्ट, ट्रॅक, शूज, कॅप हे लक्ष वेधून घेत आहे. पहिलं वर्ष जरूर आहे. नक्कीच येणाऱ्या काही वर्षात ही क्रीडा स्पर्धा देखील नावारूपाला येईल आणि ह्या क्रीडा स्पर्धेचं देखील बोलबाला राहील महाराष्ट्रात. असं जुन्नर प्रीमियर लीगचं नाव घेतलं जातं. खूप मोठी क्रीडा स्पर्धा जुन्नरचं देखील तालुक्यात आपण पाहिले. रायगड प्रीमियर लीग देखील येणाऱ्या अंकामध्ये पाहिली. नुकतीच आज मुंबई प्रीमियर लीग देखील चालू आहे. मंदार गरुडे बंड्याच्या माध्यमातून आपण 6 चेंडूमध्ये 6 षटकार आज पाहिले मुंबई प्रीमियर लीग मध्ये. क्रिकेट आहे. इथे आपण पाहिलं तर बॉलला वळण देण्याचा प्रयत्न जरूर दिला होता. इथे पाहिलं तर हेमंत यांच्या माध्यमातून खूप चांगली बॉलिंग हेमंत यांच्या माध्यमातून देखील राहिली आहे. पोलादपूर शहर प्रमुख आपण पाहिलं तर शिवसेनेचे प्रकाशजी गायकवाड साहेब, आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. आणि माझी उपनगराध्यक्ष देखील आपण पाहिलं तर, आणि आज त्यांचा वाढदिवस देखील आहे. साहेब, पूर्ण पोलादपूर क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख अशा शुभेच्छा. आज आपण आपला अमूलाग्र वेळा क्रीडा स्पर्धेला दिला त्याबद्दल आपला अगदी मनापासून हार्दिक आभार. आणि आजच त्यांना एक गुड न्यूज आली की वाढदिवसानिमित्त आज त्यांना देखील शहर प्रमुखाचं पद मिळालं. साहेब, खूप सारं अभिनंदन तुम्हाला. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा साहेब. आज आपण देखील इकडे दाखल झालात त्याबद्दल अगदी मनापासून हार्दिक स्वागत. बॉलिंगसाठी हेमंत फ्लिक करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. फायनलच्या दिशेने मात्र चेंडू ट्रॅव्हल होतो. तिकडे क्षेत्ररक्षक आहे. धावफलक आपण पाहिलं तर 2 नाही त्यावर कंप्लीट केले जात आहेत. 2 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचते तब्बल 30 या धाव संख्येवर. खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. म्हणजे अगदी 100 धावा कंप्लीट केल्या. 103 धावांचा टार्गेट होता, परंतु शुभम आणि रवींद्र बॅट सोडत नाहीयेत. त्यांना जाणीव आम्ही काही ना काहीतरी करावं लागेल, आम्हाला टेबल टॉप करायचं, त्यासाठी चाललोय झुंज. हा बॉल आपण पाहिला तर खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. लाजवाब स्ट्रोक, अपुग टप्प्याचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. त्याला मात्र अतिशय चांगला कन्वर्ट केला. शुभम मुतेकर यांच्या बॅट मधून येतो एक दणदणी षटकार. सोडावी लागेल मॅच, आम्हाला जिंकायची, आम्हाला टेबल टॉप करायचं आहे. क्वालिफाय तर जरूर झालोय आम्ही, परंतु आम्हाला इकडे आपण पाहिलं तर
टेबल टॉप करायचं, त्यासाठी चाललेली झुंज, त्यासाठी चाललेला हा प्रवास चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. सकाळी आपण पाहिलं तर 9:55 पहिला चेंडू पडला, राष्ट्रगीत झालं, त्यानंतर शपथविधी झाली. खूप चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. बॉल आपण पाहिलं तर 41 फ्लिक करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, इथे दिशा देण्याचा प्रयत्न जरूर झाला. धावफलक पुन्हा एकदा आपण पाहिलं तर 1 पुढे जाईल. तब्बल 38 धावा झाल्यात धावफलकावर. खूप चांगलं आयोजन. 8 ते 9 दिवस ही क्रीडा स्पर्धा आपण इकडे पाहत आहोत. नक्कीच आम्हाला देखील एक दिवस इथे समालोचन करण्याची संधी दिली. संदीप सर, चंद्रकांत शेट्टे सर, अमर नगरकर यांचं देखील मी अगदी मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतो. त्यानंतर यंगस्टार पोलादपूर पूर्ण त्यांचा ग्रुप, त्यांचं देखील अगदी मनापासून हार्दिक आभार. खूप चांगलं आयोजन पाहायला मिळालं. सर्व मुंबई, पुणे ते चाकरमानी देखील ही क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी सुट्टी टाकून नक्कीच खास दाखल झाले. 3 ओव्हरचा खेळ झालाय. आपण पाहिलं तर 38 धावा झाल्यात. 18 चेंडूमध्ये 65 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. 65 रन्स टू विन इन 18 बॉल्स. क्रिकेट आहे, शेवटच्या क्षणापर्यंत काही होऊ शकतं. इकडे जर मोठे फटके आले प्रत्येक ओव्हरमध्ये, आपण पर्यंत 20-21 धावा जर झाल्या तर मॅचमध्ये सहजासहजी पकड निर्माण करू शकतो संघ. क्रेझी बॉईज बॅटिंग करत असताना स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर रवींद्र, हो खूप चांगला स्ट्रोक, बॅटच्या रडार मध्ये आला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं. काय झेल टिपलाय, लाजवाब झेल टिपला जातोय. हे लाखात एक मंगेश दादाचं आयोजन आलं ग. हे लाखात एक मंगेश दादाचं आयोजन आलं ग. किशोर यांच्या माध्यमातून आता काय आवाज काय घुमणार काय एकच काय रायगड प्रीमियर लीग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. परंतु रवींद्र यांनी चांगली सुरुवात केली. त्यांना जाणीव आहे मॅच जिंकायची, तर आम्हाला प्रयत्न करावे लागतील. रवींद्राचे देखील कौतुक करेल. चांगली सुरुवात तर करून दिली आहे. इकडून पुढे देखील चांगला अंत होणं देखील खूप इम्पॉर्टंट आहे. परंतु मी किशोर यांचं कौतुक करेल. खूप चांगला झेल टिपला आपल्या संघासाठी. ही जोडी तोडण्यामध्ये यशस्वी झाले. पहिला झटका लागला क्रेझी बॉईज या संघाला. हा बॉल आपण पाहिला तर समोरच्या दिशेने खूप चांगला स्ट्रोक. शुभम उतेकरच्या बॅट मधून येतो एक दणदणी षटकार. अतिशय लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळालाय. तब्बल 6 धावांसाठी माध्यमातून देखील आपण पाहू शकतो. स्टँड अँड डिलिव्हर अगदी जागच्या जागी उभे राहून फटका पाहायला मिळाला. हा बॉल देखील पुन्हा एकदा बॅटची एज घेते. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहे तिकडे आणि झेल सुटलाय. कोणाचा सुटलाय तर शुभम उतेकर यांचा सुटलाय. भागात पडू शकतं, कारण की अगदी शुभम लहरामध्ये आलाय. खूप चांगली बॅटिंग, खूप चांगले फ्लो त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. 15 चेंडूमध्ये अजूनही 58 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग आपण पाहत आहोत. आलेले सर्व आमचे प्रेक्षक वर्ग. हा बॉल बॅटची कडा घेतली आहे. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहे तिकडे 38 मध्ये आणि पहा 1, 2, 3 आणि 14 टेबलमध्ये कॅच पकडली गेली आहे. आपण पाहिलं तर खूप चांगली कॅच, दोघांचे खूप चांगले एफर्ट्स पाहायला मिळाले. रिप्लेच्या माध्यमातून देखील आपण पाहू शकतो. कॅमेरामध्ये नक्कीच आमचे कॅमेरामन इकडे क्षण टिपतात. कॅच फनी कॅच 1, 2, 3, 4, 5व्या आयटमला हा दोघं अगदी फनी कॅच मध्ये जरी नक्की कॅच भरली जाईल. दोघे धडपडत होते, तू मी असं झालं आणि कॅच अक्षरशः हेमंतने शेवटच्या क्षणामध्ये टिपली. इथे मात्र गतीमध्ये परिवर्तन. सिद्धांत खूप चांगला कमबॅक केलाय. रोखून ठेवलं मात्र इथे आपण पाहिलं तर फलंदाज शुभम यांना. हॅलो तर शुभम उतेकर पप्पी जर अर्धशतक केलं तर मंगेश बेलोस यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. पहा जसं पारितोषिक आलं तसा षटकार आलाय. का लाजवाब षटकार पाहायला मिळाला. हो, मी अजून स्ट्राईकवर उभा आहे. मी अजून माझ्या संघासाठी झुंजणार आणि टेबल टॉप मध्ये माझ्या संघाचं नाव लिहिणार. त्यासाठी शिवम उतेकरची बॅटिंग पाहायला मिळते. काय चांगला स्ट्रोक खेळला. रिप्लेच्या माध्यमातून पहा हाही फटका अगदी स्टँडर्ड डिलिव्हरी फटका पाहायला मिळाला. जागच्या जागेवर उभे राहून फटकेबाजी पाहायला मिळते. खूप चांगला स्ट्रोक. आणि डावकुराचे फलंदाज नेहमी घातकच असतात. म्हणजे रवींद्र जडेजा अशी मोठमोठी नावं आपण पाहिलं तर इंटरनॅशनल लेवलमध्ये देखील पाहिलेत.
नक्कीच हा वर्ल्ड कप भारतासाठी जरासा थोडासा कमतरता जाणवला, परंतु पाकिस्तान संघाचं देखील कौतुक केलं. खूप चांगली बॅटिंग लाईनअप तोही संघ घेऊन आला. बरे भारत हा असा देश आहे तिकडे सर्वांचं कौतुक केलं जातं. बाबर आझम, रिझवान त्यांचं देखील कौतुक केलं, त्यांच्या गोलंदाजाचं देखील कौतुक केलं. हा भारत असा देश आहे. पाकिस्तान संघाने देखील खूप चांगली कामगिरी केली. केन विल्यम्सने देखील खूप चांगली कामगिरी केली. धावफलक आपण पाहिलं तर 12 चेंडूमध्ये 52 धावांची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता. ही ओव्हर खूप इम्पॉर्टंट आहे. इकडे 20-25 धावा आल्या तर मॅचमध्ये अजून काहीतरी होऊ शकतं. क्रिकेट आहे, या शेवटच्या क्षणापर्यंत काही होऊ शकतं. 6 चेंडूमध्ये 36 धावा होऊ शकतात, परंतु 6 चेंडूमध्ये 1 धाव होणं देखील कठीण आहे. म्हणून या क्रिकेट या खेळाला अनिश्चित खेळ म्हटलं जातं. 12 चेंडूमध्ये 52 धावांची गरज आहे. खूप चांगली बॅटिंग करतोय शुभम. खूप चांगले स्ट्रोक शुभम यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. शुभम उतेकर हे नाव मात्र आज जाता जाता संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील आपली छाप सोडून जातोय. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर गोलंदाजी मातावर माड एंड करून मारा करत असताना संदेश यांना आमंत्रित केलं जात आहे. बॉलला तो वळण देण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. तिथे क्षेत्ररक्षक आहेत आणि 6 धावांसाठी पहा मॅच मध्ये जुरस निर्माण येणार का. आणि प्रेक्षकांना हेच पाहिजे असतं, मनोरंजन. कोणी मॅच जिंकू दे, पण आम्हाला फक्त काय म्हणजे मनोरंजन. मोठमोठे स्ट्रोक, मोठमोठे फटके पाहायला आवडत असतात. धावफलक आपण पाहिलं तर 6 पुढे जात आहे. समोरच्या दिशेने बॉलला वळण तर जरूर दिलं होतं, परंतु विथ द स्पिन खेळण्याचा प्रयत्न. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आले आणि बॉल आपण पाहिलं हात लागून 6 धावांसाठी केला. धावफलक पाहिलं तर 57 धावा झाल्या धावफलकावर. 11 चेंडूमध्ये 46 धावांची गरज आहे. 46 रन्स टू विन इन 11 बॉल्स. Hello. आपण पाहिलं तर शैलेशभाई चिकणे, आपण कुठे असाल? शैलेशभाई चिकणे, मंगेश बेलोशींची संपर्क करा. येतोय डॉट बॉल, रोखून ठेवलंय. संदेशाने देखील कमबॅक केलंय. 10 चेंडूमध्ये 46 धावांची गरज आहे. बाहेरून असा एक कॉल आला की 10 मध्ये 3 मारायचे आहेत. म्हणजे हे समीकरण असतं, हे कॅल्क्युलेशन असतं आणि तेच कॅल्क्युलेशन चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. 10 चेंडूमध्ये 46 धावांची गरज. खूप चांगला बॉलला वळण देण्याचा प्रयत्न जरूर दिलाय संदेश. बॉलला मात्र फिरवतायत आणि फलंदाजाला रोखून ठेवलंय. गुड बॉल. नऊ चेंडूमध्ये 45 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. 58 धावसंख्येवर 2 गडी माघारी परतलेत. क्षेत्ररक्षक मात्र वारंवार बदल केले जात आहेत. स्ट्राईक एंडला शुभम उतेकर. शेवटपर्यंत मात्र मी उभा राहणार आणि हा बॉल आपण पाहिला तर येतोय फ्लॅट 6. खूप चांगला षटकार पाहायला मिळाला शुभम उतेकर यांच्या बॅट मधून. शिरढोण पनवेल तालुक्यात पाहू चला झलक. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. षटकार आपल्याला पाहायला मिळाला. चौकार आहे. 2 धावा मात्र इथे आपण पाहिलं तर कमी केल्या जातील. व्हाईट बॉल घोषित करतात. आपण पाहिलं तर 8 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर 40 धावांची गरज आहे. हे 2 बॉल खूप महत्वाचे असतील संघासाठी, परंतु शुभम उतेकरनी मात्र प्रभावित कामगिरी केली. आई बॉल आपण पाहिलं तर अगदी धीम्या गतीने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. शुभमला जाळ्यात फसवलं गेलं. धीम्या गतीचा बॉल संदेशच्या जाळ्यामध्ये फसला गेला शुभम, परंतु शुभमसाठी एकदा जोरदार टाळा झाला पाहिजेत. काय बॅटिंग केली, शेवटच्या क्षणापर्यंत मॅच सोडली नव्हती. 14 चेंडूमध्ये 37 धावांची खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. क्या बात आहे. शुभम खूप चांगली अगदी बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 103 धावांचा पाठलाग करायचा होता, परंतु शुभमने ते 103 पाहिले नव्हते. मी माझे बॅटिंग करणार, मी माझा खेळ दाखवणार. शुभमसाठी एकदा जोरदार टाळा पाहिजे. खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. शुभम उतेकर खूप चांगले स्ट्रोक आपल्या संघासाठी खेळत असताना माघारी परततोय. परंतु संदेशचं मी कौतुक करेन. संदेशने खूप चांगली बॉलिंग केली त्या बॉलवर. ह्या खेळीसाठी शुभमसाठी मंगेश बेलोसे कापडेखोर संघाकडून सातत्याने खेळत असतो. त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय मंगेश बेलोसे सरांकडून. शुभम हा बॉल आपण पाहिला तर खोलड टप्प्याचा चेंडू होता. तिथे आपण पाहिलं क्षेत्ररक्षक आहेत
मॅच मध्ये आपण पाहिलं तर समीकरण थोडंसं अवघड आहे. 7 चेंडूमध्ये 40 धावांची गरज. परंतु मी क्रेझी बॉईज संघाचं कौतुक करेल, कारण की खूप चांगली प्रयत्न केले, शेवटपर्यंत फाईट केला. रवींद्रांनी खूप चांगली सुरुवात केली होती. त्यांच्या सोबतीला आपण पाहिलं तर शुभमने देखील खूप चांगली सुरुवात करून दिली. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर चंद्रकांत यांना आमंत्रित केले जाते. 6 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर 40 धावांची गरज आहे. 6 चेंडूमध्ये 40 धावांची गरज. टॉबॉल आपण पाहिलं तर बॉलिंगसाठी चंद्रकांत यांना आमंत्रित केलं जात आहे. मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक, बॉलरने काही चुकी नाही केली तर सहजासहजी मॅच जिंकू शकतो. हा बॉल आपण पाहिलं तर बॉलने उंचाई गाठली, स्वतः गोलंदाज जात आहेत तिकडे आणि 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावांच्या मध्ये 65 धावा होते धावफलकावर. आजच्या दिवसातील आपण पाहिले तर सेकंड लास्ट मॅच, त्याच्यानंतर देखील आपण एका मॅचचा आनंद घेणार आहोत. नक्कीच क्रेझी बॉईज संघ विरुद्ध आपण पाहिलं तर आई जननी माता चरई संघ टेबल टॉपच्या दिशेने जात असताना या क्रीडा स्पर्धेमध्ये आणि आजच्या दिवसामध्ये टेबल टॉप मध्ये करत असताना मात्र बॅटची एज घेतली आहे. चंद्रकांत यांना यश मिळत आहे. मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे, जवळपास पकड निर्माण केली आहे. आपण पाहिलं तर या मॅच मध्ये आई जननी माता चरई संघ खूप चांगली कामगिरी करत असताना 4 चेंडूमध्ये 38 धावांची गरज आहे. मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे. बॅटिंगसाठी शिवाजी येत आहेत. हा बॉल फाईन लेगच्या दिशेने मात्र क्षेत्र निवडलं होतं. बॉल हवे ते क्षेत्ररक्षक आहेत तिकडे आणि माघारी परतावं लागतंय. पहा, चंद्रकांत खूप चांगली बॉलिंग करतात आणि त्यांना देखील त्यांचे सपोर्टर्स सकाळी आपण पाहिलं तर आई जननी माता चरई संघाचे खूप चांगले सपोर्टर्स मोठ्या प्रमाणात दाखल झाले होते आणि पहिली मॅच देखील त्यांची होती. खूप चांगल्या प्रकारे त्यांनी देखील खेळ केला. 3 चेंडूमध्ये 38 धावांची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता, परंतु ही मॅच नावावर केली आहे. आई जननी माता चरई संघ या क्रीडा स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये टॉप 3 मध्ये जाऊन पोहोचतायत. खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळते. चंद्रकांत यांच्या माध्यमातून एक चांगली छाप सोडून जात आहेत. विजयाच्या दिशेने जात असताना चरईचा संघ, आई जननी माता चरई हा गावातला मात्र संघ आपण पाहू शकतो. पहिली मॅच देखील त्यांची होती. खूप चांगल्या प्रकारे या क्रीडा स्पर्धेमध्ये आजचा दिवस गाजवला. हेमंत खूप चांगली बॅटिंग केली. रवींद्र, शुभम खूप चांगला खेळ पाहायला मिळाला, परंतु जाता जाता मुंबई गोवा एक्सप्रेसवर बॉल जातोय. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. तालुका प्रीमियर लीग, पोलादपूर तालुका प्रीमियर लीग, पोलादपूर तालुका प्रीमियर लीग, पोलादपूर तालुका प्रीमियर लीग, पोलादपूर तालुका प्रीमियर लीग. हा बॉल देखील आपण पाहिलं तर कुमला इथं खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. फलंदाज जाता जाता मात्र आपली छाप सोडतोय. प्रदेश खूप चांगली बॅटिंग जाता जाता आणि आपण पाहिलं तर टेबल टॉप मध्ये जाऊन पोहोचताय. आजच्या दिवसातील आई जननी माता चरई संघ, नंतर क्रेझी बॉईज संघ दुसऱ्या स्थानी आहे. हेही संघाने देखील खूप चांगली कामगिरी केली. तर या सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ओमकार. खूप चांगली बॅटिंग केली आपल्या संघासाठी. वैयक्तिक 43 धावा केल्या. सिद्धांतला दिला जातोय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आणि 2 विकेट घेतले.